नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. बाहेर पाऊस काही बंदच होत नाही आणि आज आमच्या आत्याने नाश्त्याला पोहे बनवलेत. तसं आज झालं असं, मी आणि आत्या आज रात्री 3 वाजेपर्यंत जागी होतो. 3 वाजल्यानंतर आम्ही झोपलो होतो, कारण आमची राधा काही खाली झोपायलाच तयार नव्हती, मांडीवरच झोपायचं आहे. त्यामुळे मी आणि आत्या दोघी पण जागच होतो. मग उठल्यानंतर मी आंघोळीला गेली, तोपर्यंत आत्याने पोहे बनवून घेतले. आता घरी छोटं बाळ आहे त्यामुळे हे कधी ना कधी तर चालायचंच, पण बाहेर वातावरण छान झालं होतं. पण आजही आम्हाला उशिरा उठायला जरी झाला तरी आयुषसाठी टिफिन मात्र वेळच्या वेळी करावं लागते. त्यामुळे आज मी मटकीची उसळ बनवणार होती. तसा आयुष फारसं काही तिखट खात नाही, एखादी मिरची टाकते आणि मग सिंपल एकदम उसळ बनवायची होती मला. आणि आमच्यासाठी दुसरी भाजी करायची होती, फक्त त्या टिफिन पुरतीच होईल भाजी एवढीच बनवायची होती. आणि ही जी कढई आहे ना, ह्याच्यासाठी भरपूर कमेंट आल्या होत्या मला की ही बिडाची कढई आहे बरं का, आणि ह्याच्यामध्ये भाज्या पण एकदम छान खमंग, फोडणी खूप छान बसते, खमंग लागते एकदम. तसं आयुष फूडी भरपूर आहे बरं का, त्याला वेगवेगळं खायचं पदार्थ ट्राय करायला खूप आवडतात आणि सिंपल भाज्या पण तो आवडीनं खातोय. तसं तर तो सगळ्या भाज्या खातो, पालेभाज्या फारशा खात नाही, म्हणून मग मी पालेभाज्या घालून पराठेच बनवते आणि पराठ्यात तो आवडीनं खातो. पण आज काय झालं, तर उठायलाच उशीर झाला होता, त्यामुळं मग पराठे बनवायला जमलं नाही, म्हणून सिंपल मटकीची उसळ बनवली मी. आणि इकडे आयुषचा नट्टापट्टा चाललाय, स्कूलला जायचं आहे म्हणून आंघोळ घालून घेतली त्याला आधी. आणि मध्ये मध्ये ना तो आंघोळ करायचा स्वतःच्या स्वतः, पण त्याला असं कधी कधी असं वाटते की मम्मा राधावर जास्त प्रेम करते. काल रात्री तो अचानक मला म्हटला की मम्मा मला तुमच्या पोटाचा खूप राग येतोय. मी म्हटलं का रे, असं का बोलते? तर म्हणते की राधा नंतर आली त्यामुळे तुमचं तिच्यावर जास्त प्रेम आहे, मी आधी झालोय ना, मग माझ्यावर तुमचं प्रेम नाही. आता तो बोलत बोलत बोलून गेला खरा, पण मला ही गोष्ट खूप मनाला लागली. मग काय, म्हणून सकाळी उठल्यापासून ठरवलं त्याचं त्याला काही करू द्यायचं नाही, सगळं आपण आपल्या हाताने करायचं. आता इथं मी राधाला मांडीवर घेऊन व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते, पण राधाला वाटतं की मी तिलाच बोलते, म्हणून राधा मागणं बोलते माझ्या. रात्री आम्ही 10 वाजेपर्यंत अभ्यास केला दोघांनी, पण रात्री आयुष्य मान दुखत होते अभ्यास करून करून एवढा, म्हणून थोडासा अभ्यास राहिलेला स्कूलला जायच्या आधी सकाळी करावं म्हटलं, म्हणून आम्ही दोघं इथं अभ्यास करत होतो. अजून 10-15 मिनिट होते स्कूलला, त्याच्या आधी राहिलेला सगळा अभ्यास पूर्ण करून घेतला. पण मला लेऊला अभ्यास देतात. आता होमवर्क केलं, माझा हात मान दुखायले. रात्री मी अभ्यास केला. अभ्यास करायला बसले की आयुष्य हात दुखतो, मान दुखते, ढास चावते, पाठीत खाजवतं, खूप काय काय होत असतं, खूप एक्सक्युजेस असतात. आयुष नुसती टिफिन बॅग घेऊन चाललाय, जेवायला चाललाय का स्कूलमध्ये? बॅग विसरलाय? बाय 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 आजी बाय 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 बाय. बाय बाय. बाहेर पाऊस चालू असल्यामुळे, आज जरा ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आज व्हॅन यायला उशीर झाला आयुष्य, त्यामुळे तो कुकूसोबत खेळत बसला थोड्या वेळ. अजून एक सांगायचं होतं की बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या, ताई लॉंग व्हिडिओ का टाकत नाहीस, लॉंग व्हिडिओ टाक. तर राधा आणि आयुष दोघांमध्ये थोडी माझी धावपळ होते, तसा फारसा वेळच भेटत नाही. कधी कधी रात्री जागरण होतं आणि मग सकाळी आळसल्यासारखं होतं, मग व्हिडिओ शूट पण करू वाटत नाही आणि एडिट पण करू वाटत. आणि लॉंग व्हिडिओ असले ना, त्याला एडिट करायला पण खूप वेळ जातो बरं का, आणि त्याच्यामुळं मग आपले लॉंग व्हिडिओ येत नाहीत चॅनलवर जास्त. तरी माझ्यासोबत आत्ता आत्या आहेत म्हणून ठीक आहे, म्हणजे राधा आपली आत्ता 2.5 महिन्याची झाली आणि आयुष्य, ह्या दोघांचं बघण्यात माझी खूप धावपळ झाली असते. आत्यासोबत आहेत म्हणून तेवढा आधार आहे बरं. बाळ असलं की आपल्याला बरीचशी कामं असतात छोटी छोटी, तिला आंघोळ घालायचं, तिचं आवरायचं, औषध पाणी असतं, आणि आम्ही दोघे असतो तरी दिवस कुठल्या कुठं उगवतो आणि कुठं मावळतो हे समजत नाही आम्हाला आज दिवसभर. आणि दुसरं म्हणजे घरात जरा मोठं माणूस असलं ना, मानसिक आधार पण आपल्याला भेटतोय बरं का, आणि आत्यामुळे ते जरा बरं वाटते मला. नाही 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 नाही. रडू येते व्हायला, रडायला लागतं सारखं.
हा रडायला नाही राजू हा ओ कधी कधी असं होते की रडायला लागली ना अशी थांबतच नाही राधा. मग दोघी असतोय, आम्ही दोघी मिळून तिला सांभाळतोय. आणि कधी कधी राधाचा आवाज एवढा मोठा आहे ना, खालून कोणत्या तर मैत्रिणीचा फोन येतो, का ग राधा खूप रडते का, येऊ का, काय हेल्पची गरज आहे का. तेवढ्यात आई स्कूलमधून आला होता. आता त्याची ब्लॉगिंग थोडीशी तुम्ही बघा. काय मंडळी, आज बघा किती पाऊस चालू आहे आणि कावलं तिकडं तिकडं उलट चालल्या त्या. अजून इथं पावसाचं पाणी इथं पडलंय बघा. चला तुम्हाला डग दाखवतो. ह्यो का डग बघितलं का डग दिसलं का कसलं कालं डग आहे. तुम्हाला चील बघायची आहे का. हे बघा चील तुम्हाला गुंग दाखवतो. बंद केला व्हिडिओ. आता आता बघा चील दिसतंयच का. दिसले का नाही मग तुम्हाला ढग, आज घार दिसली का आकाशात, आणि पाऊस किती पडलाय आम्हाला समजलं ना तुम्हाला. आता आयुषची ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आयुषसाठी लिहिलेले शब्द आम्ही तिला वाचवून दाखवत असतो, आणि आज तुम्हाला आयुष्यच रिप्लाय देईल, वॉइस रिप्लायमध्ये देईल आयुष तुम्हाला रिप्लाय. जकल पाऊस येतंय तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाय. आणि आता संध्याकाळी झोपायला गेल्यानंतर आजीचा थोडासा हात दुखत होता, म्हणून ना खोबरेल तेलाने हाताची मालिश करायची चालू आहे. छान करतो मालिश. थँक्यू. अशी अशी बोट ओढायची. चला आता राधाचं जेवायचं टायमिंग झालंय. व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि हाईप करायला पण विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.